नमस्कार. आपण सलगर भागामध्ये आलोय. खिल्लार कृषीधन चॅनलच्या माध्यमातून सलगरी भागातील खिल्लार गायी, बैल, खोंड कशा प्रकारचे आहेत हे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सलगरी भागात किती गायींचे कळप आहेत, मालकांचे नाव, पत्ता, फोन नंबर प्रत्यक्ष देत आहेत आणि प्रत्येक मालकांची मुलाखत आपल्याला दाखवत आहे. मालक इकडे हां हां या ना, मोर आलं तर कळत. आपलं नाव सांगा की. माझं रमेश सहदेव माळी. रमेश सहदेव माळी. गाव सलगरे. सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ही कोणती वस्ती आहे? ही कुंडले वस्ती. कुंडले वस्ती म्हणजे रेल्वे स्टेशन पासून कुंडले वस्तीला जायचा रोड म्हणून. रेल्वे स्टेशन म्हणजे मिरज रोडच्या बोगदा पास झाला की रेल्वे लाईनच्या बाजूने कुंडले वस्तीचा रोडच्या कडेलाच मालकांकडे 3 गाय आहेत. मालक, ही गाय कुठल्या ओळूचे? ही पिंटूमाळ्याच्या ओळूचे. पिंटूमाळे यांच्या गजेचे? गजाची. गजेची. ही ती पण पिंटूमाळे गाय, ती पण त्याचीच पैदास आहे. पिंटूमाळींच्या गजेची पैदास आहे. ही पण आणि ही पण त्याचीच पैदास आहे. ही पिंटूमाळीच्या गजाचीच पैदास आहे. हिचं वय काय झालं कालवडीचं? तिचं आता 1 वर्ष पूर्ण झाले. 1 वर्ष पूर्ण झालं. वर्ष 11 महिने झाले तिला. 11 महिने झाले. हिची आई कोणती? हे जे आहे ते पलटली. ही पलीकडची आहे. गजा हिला क्रॉस केलता ह्या गायला. ही गाय दूध देते का? दूध नाही काढत. दूध काढतच नाही तिचं. आणि ही गाय आता वेली का? ही वेली, पहिला रुपाडी वेली. आता ही आदत मध्येच पाडी आता येले. आता पहिला रोज वेली. हिला कुठला भरला होता? ह्याला पिंटूमाळ्याकडे शिंगमोडका बैल होता ना, तो पिंटूमाळे यांच्याकडे कोसा शिंगमोडका जो होता तो भरलेला होता. त्याची पाडी कालवड झाली. म्हणजे ह्या वर्षी बऱ्यापैकी सलगर भागामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये लक्ष्मीच आली म्हणायचं. हा, म्हणजे प्रत्येकाच्या गायींना जवळजवळ जास्तीत जास्त कालवडीच झाल्यात खोंडापेक्षा, बरोबर का? आणि ही गाय आता वेली का गाभ आहे? ही आता 4 महिन्याची गाभ आहे. 4 महिन्याची गाभ आहे. कुठल्या ओळूपासून गाभ? हे राजू लिंबाळकर यांच्या बैलाकडून. राजू निंबाळकर यांचा काळा मोरा. काळा मोरा बैल त्याच्याकडून गाभ आहे. त्याच्याकडून गाभ आहे. पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आहेत. रोडला जाता जाता इथं गायी दिसल्या, मालकांनी माहिती सांगितली. खूप सुंदर गायी. ती पल्यातली गाय आहे, ती पिंटूमाळ्याकडे बंड्या म्हणून बैल आहे त्याच्याकडून गाभ आहे. आणि ही आता सध्याला पिंटूमाळे यांच्या बंड्याकडून गाभ आहे. आणि पहिल्या ह्याच्या आधीच्या व्यक्तीला गजा भरला होता. गजा भरलेला. आणि आता बंड्याकडून गाभ आहे. किती महिन्याची गाभ आहे बंड्याकडून? आता 7 महिन्याची गाभ आहे. 7 महिन्याची गाभ आहे बंड्याकडून. पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत. सुंदर खिल्लार आहेत. मालकांनी 3च गायी सांभाळल्यात. 4थी कालवड आहे आणि आता 5वी पण कालवड आहे त्यांच्या दारात. पाहू शकता लक्ष्मी आली ह्या निमित्ताने. आणि इथं घेतला ना मुलाखत, तिथं 2 गायी आहेत आपल्या. तिथे पण 2 गायी आहेत. म्हणजे 5 गायी आहेत तुमच्याकडे एकूण? 5. ह्या 4, त्या 2, म्हणजे 7 गायी झाल्या ह्या कालवडी सकट. 7 गायी झाल्या. पाहू शकता मालकांनी सुंदर गायी सांभाळलेल्या आहेत. थोड्या गायी असल्यामुळे जोपासना चांगली होती. वैरण, पेंड, पाणी जिथल्या तिथं जाग्यावर असल्यामुळे गायांची पाहू शकता तब्येत चांगली राहते, निरोगी राहते आणि संवर्धन चांगल्या प्रकारचे होते. त्याच्यामुळे गायी बऱ्यापैकी निरोगी आणि सुदृढ राहत आहेत. मालक, पुन्हा एकदा नाव पत्ता सांगा. माझं रमेश सहदेव माळी. रमेश सहदेव माळी, कुंडले वस्ती, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9923 85 75 90. 85 75 90. धन्यवाद मालक. ज्यांना कोणाला अशा प्रकारची खिल्लार, खोंड, गायी, कालवड घ्यायची असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. धन्यवाद.